आज आपण बघणार आहोत दसरा विशेष थाळी. या दसरा विशेष थाळीमध्ये मी आज काजू मसाला, त्यानंतर दाल फ्राय, पराठे, जीरा राईस, त्यानंतर व्हेजिटेबल रायता, बटाटा भजी आणि गोडामध्ये मी मस्त करत आहे अंगुरी रसमलाई. या सगळ्या रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि यामध्ये जी मी अंगुरी रसमलाई करत आहे याची रेसिपी तुम्ही नक्की बघा, कारण यामध्ये मी अगदी परफेक्ट मेजरमेंट आणि अगदी परफेक्ट प्रमाण सांगून मस्त ही अंगुरी रसमलाई केलेली आहे. चला तर ही दसरा स्पेशल थाळी करायला सुरुवात करूया. नमस्कार, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण ही दसरा स्पेशल थाळी करणार आहोत. करायला अगदी सोपी आहे, वेळ लागणार नाहीये. थोडीशी जर तुम्ही पूर्वतयारी केलेली असेल तर आपली ही दसरा स्पेशल थाळी किंवा कुठलीही थाळी म्हणा किंवा सणाचा स्वयंपाक म्हणा तो अतिशय लवकर होतो. तर आज मी यामध्ये भरपूर टिप्स सांगितले आहेत, जसं की एखादा गोड पदार्थ जर तो वेळखाऊ असेल, जास्त त्याला वेळ लागणार असेल तर तो तुम्ही आधीच्या दिवशी किंवा आधीच करून ठेवा, म्हणजे जो आपला स्वयंपाक असतो मेन त्याला जास्त वेळ लागणार नाही. किंवा काही पदार्थ थोडीशी तयारी करून घेऊ शकता, जसं की वाटण तयार करू शकता, किंवा समजा तुम्ही अळूवडी असेल, कोथिंबीर वडी करणार असाल तर ती तुम्ही आधीच वाफवून ठेवू शकता. आणि आता यामध्ये मी ही रसअंगोरी करून ठेवलेली आहे, तर ही पण मी सकाळी केली, थोडं दुपारी वगैरे करून घेतली आणि मग संध्याकाळी हा स्वयंपाक केलेला आहे. तर अशी तुम्ही तयारी करून घेऊ शकता. आपल्याला असं वाटतं की खूप वेळ लागणार आहे, पण थोडीशी तयारी करून घेतली तर नक्कीच लवकर होतो. चला तर आजची आपली ही दसरा स्पेशल थाळी करायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण गोडाचा पदार्थ तयार करून घेऊ. तर इथे मी अंगुरी रसमलाई करण्यासाठी 2 प्रकारचे दूध घेतलेले आहे. सगळ्यात आधी आपण इथे 1 लिटर म्हशीचं दूध घेतलंय, ज्याला आपल्याला आटवायचं आहे. तर हे दूध आपल्याला 1/4 इतकं आटवायचं आहे. त्यानंतर मी घेतलेलं आहे 1 लिटर काऊ मिल्क, म्हणजेच गाईचं दूध, ज्याचे आपल्याला बॉल्स बनवायचे आहे. हे दोन्ही दूध मी वेगवेगळ्या पातेल्यामध्ये काढून घेतले आणि दोन्ही दूध गरम करायला ठेवून देऊ. आता आपल्याला ही रसअंगोरी करण्यासाठी मी इथे दूध फाडून घेणार आहे. तर जे आपण गाईचं दूध घेतलेलं आहे ते आपल्याला फाडायचं आहे. त्यासाठी मी इथे 1 चमचा लिंबू सत्व म्हणजेच सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून पाणी घालून घेतलं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे समोर ठेवलेलं आहे ते गाईचं दूध आहे, त्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला हे जे लिंबू सत्व आणि पाण्याचं जे मिक्सचर आहे ते घालायचं आहे. तर एकदाच पूर्ण घालायचं नाहीये. 1-1 चमचा असं 2 ते 3 चमचे यामध्ये घालायचं किंवा दूध पूर्णपणे फाटतपर्यंत घालून घ्यायचं आहे. हे बघा 3 चमचे यामध्ये मी घातलं आणि छान मिक्स करून घेतलं. अगदी गॅस कमी ठेवायचा आणि जेव्हा पूर्ण दूध फाटलं तेव्हा लगेच गॅस बंद करायचा आणि त्यानंतर या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता जे मिल्क प्रॉडक्ट आहे ते वेगळं निघालेलं आहे आणि यामध्ये जे काही पाणी असेल तर ते जे हिरवं पाणी आहे ते वेगळं निघालेलं आहे. तर हे जे वेगळं निघालेलं ग्रीन पाणी आहे तर ते तुम्ही पराठे वगैरे करण्यासाठी पण उपयोग करू शकता. आता हे जे आपलं तयार झालेलं आहे त्याला म्हणतात छेना. तर हे छेना आपलं छान तयार झालेलं आहे, पण याला एक थोडासा आंबट वास येऊ शकतो कारण आपण यामध्ये लिंबू सत्व घातलेलं आहे. तर याला 2 ते 3 वेळा छान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता या पद्धतीने यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. याला जास्त वेळपर्यंत म्हणजे बाहेर ठेवायचं नाही किंवा खूप स्क्वीज करायचं नाही. पूर्ण पाणी एकदा काढून घ्यायचं, पण पनीर सारखं सगळं पाणी निघालं नाही पाहिजे. थोडंसं यामध्ये मॉइश्चर असायला पाहिजे. आता आपल्याला याला छान मळून घ्यायचं आहे. तर हे असे क्रम्बल्ड दिसतंय किंवा असे दाणेदार दिसतंय, तर अगदी प्लेन टेक्स्चर येतपर्यंत आपल्याला हे छान मळून घ्यायचंय. मळताना या पद्धतीने हाताचा जो आपला पाम असतो तो त्याच्या खालच्या साईडचा उपयोग करायचा आणि त्याने छान असं मॅश करायचं, जसं मी इथे दाखवत आहे. आणि असं हे पूर्ण 3 ते 4 वेळा करायचं, म्हणजे छान सॉफ्ट आपला असा गोळा तयार होतो. हे बघा तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट टेक्स्चरचं आपलं हे छेना तयार झालेलं आहे. असंच अगदी सॉफ्ट झालं पाहिजे. हे मी 3 ते 4 वेळा करून घेतलं. ही 4थी वेळ आहे आणि अगदी सॉफ्ट असा गोळा आपला तयार झालेला आहे. आता याचे आपल्याला छोटे-छोटे गोळे तयार करायचे आहे. जर तुम्हाला रसमलाई करायची असेल तर ते मोठे केले तरी चालतात. पण आज मी इथे अंगुरी रसमलाई करते, म्हणजे
अंगूर म्हणजे अंगूर सारखे छोटे छोटे गोळे करावे लागतात, तर मी असे छोटे छोटे गोळे तयार करून घेते आणि या पद्धतीने सगळे गोळे तयार करून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता अजिबात क्रॅक येत नाहीये, अजिबात क्रॅक आलं नाही पाहिजे. जर क्रॅक्स आले तर मग हे आपले रसमलाई पाकामध्ये किंवा दुधामध्ये फुटू शकते. हे बघा, या पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेतले आणि थोडेसे हे मोठे ठेवलेले आहे कारण आयुषला रसगुल्ला खायचा होता. तर तुम्हाला रसगुल्ल्याची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, त्याची रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करेल. आता आपण ही रसमलाई करण्यासाठी आता हे जे गोळे आहेत ते आपल्याला आधी या पाकामध्ये उकळून घ्यायचे आहे. तर इथे मी 1 कप साखर घेतली, त्याला 3 कप पाणी घातलेलं आहे आणि आता यामध्ये हे सगळे गोळे सोडून देणार आहोत. तर एक एक सोडायचं आहे, सगळे एकदाच नाही घालायचे, एक एक दोन दोन असे घालायचे आहे आणि या पद्धतीनेच मी सगळे गोळे यामध्ये घालून घेतले. आता याला 5 ते 7 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. 1 मिनिट झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिटं परत उकळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी झाकण काढून बघते आणि 4 मिनिटं झालेली आहे आणि हे रसमलाईचे गोळे अगदी मस्त फुगलेले आहे. आता मी याला झाकून परत 1 मिनिट उकळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता असे वरती बबल्स आले पाहिजे, म्हणजे पूर्ण याला वाफ लागली पाहिजे, म्हणजे हे सगळे गोळे आहे ना पूर्ण या पाकामध्ये बुडले पाहिजे, याची काळजी घ्यायची. आता दुसरीकडे आपण जे दूध आटवायला ठेवलेलं आहे ते पण छान आटलेलं आहे. आता यामध्ये मी 1/4 कप साखर घातलेली आहे. आम्हाला साखर थोडी कमी लागते म्हणून मी कमी घातली, तुम्ही अजून 2 टेबलस्पून घालू शकता. त्यानंतर यामध्ये थोडेसे केशर घातले, थोडेसे बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालू आणि साखर विरघळतपर्यंत फक्त 1 मिनिट गॅस चालू ठेवू आणि नंतर गॅस बंद करून आपलं हे दूध पण तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे आपले रसमलाईचे किंवा हे अंगुरी रसमलाईचे गोळे पण तयार आहे आणि अगदी सॉफ्ट झाले आहे. आता याला मी 5 मिनिटं बाजूला असंच ठेवून दिलं आणि इथे 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पाणी पण म्हणजे ह्याचा पाक आहे तो पण थोडासा थंड झालेला आहे, कोमट झालेला आहे. आता यापैकी मी एक गोळा घेऊन तुम्हाला दाखवते. मस्त यामध्ये रस भरलेला आहे आणि अतिशय स्पॉन्जी झालेला आहे. हे सगळे गोळे आपल्याला या दुधामध्ये घालायचे आहे. जेव्हा आपण हे गोळे दुधामध्ये घालतो तर दूध अतिशय गरम नको, थोडंसं कोमट असायला पाहिजे, नाहीतर काय होतं गरम दुधामध्ये आपण जर हे गोळे घातले तर दूध फाटण्याची शक्यता असते. म्हणून थोडं कोमट होऊ द्यायचं आणि त्यानंतर हे गोळे यामध्ये घालायचे. हे छान मिक्स करून घेऊ आणि याला नॉर्मल टेम्परेचरवर आधी थंड करू आणि त्यानंतर फ्रीजमध्ये 1 ते 2 तासासाठी सेट करायला ठेवून देऊ. आणि आपली मस्त अशी अंगुरी रसमलाई तयार आहे. आता आपण दसरा स्पेशल थाळीमधले बाकीचे पदार्थ तयार करून घेऊ. तर सर्वात आधी आपण वरण भात करून घेऊ. तर आज मी जिरा राईस आणि दाल तडका करणार आहे. त्यासाठी तांदूळ आणि डाळ काढून घेतलेला आहे. मला किती क्वांटिटीसाठी पाहिजे आहे म्हणजे आम्ही 3 जणांचा मी स्वयंपाक करत आहे, तेवढं मी काढून घेतलेलं आहे आणि हे दोन्हीही स्वच्छ धुवून घेऊ. 2 ते 3 वेळा मी हे स्वच्छ धुवून घेतलं. आता तांदूळामध्ये थोडंसं पाणी घालू आणि हे बाजूला ठेवू. आपल्याला याचा जिरा राईस करायचा आहे. तर आपण इथे अर्धा तास हा तांदूळ भिजत ठेवू. आता जी डाळ आहे ती स्वच्छ धुतलेली आहे, ती या कुकरमध्ये लावू आणि डाळीपेक्षा दुप्पट इतकं पाणी यामध्ये घालून घेऊ. यामध्ये पाव चमचा हळद आणि 2 चिमूट इतकी हिंग घालू आणि 1 मिरची मी अशी स्लिट करून घेते, ती पण यामध्ये घालून घेऊ आणि एक छोटा टोमॅटो पण मी यामध्ये घातला आणि याच्या 3 शिट्ट्या मीडियम गॅसवर काढून घेऊ. आणि पुढचा कुकरचा व्हिडिओ इथे शूट झालेला नाहीये कारण कॅमेरा बंद झाला. आता मी इथे जिरा राईस करत आहे. त्यासाठी मी पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलं, 1 टेबलस्पून. तेल छान गरम झालं की थोडासा यामध्ये जिरे घालायचे आहे. तर जिरे मी थोडे हातावरती क्रश करून घातले. त्यानंतर 1 मिरची अशी स्लिट करून घेतली, ती घातली. त्यानंतर मी इथे 3 जणांसाठी अर्धा कप इतकं तांदूळ घेतलेलं होतं, जे आपण स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि ते यामध्ये घालून घेऊ. अर्धा कप तांदळाला आपण 1 कपपेक्षा थोडंसं कमी इतकं पाणी घालू. चवीपुरतं मीठ घालू आणि याला झाकून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेऊ. दुसरीकडे आपलं वरणाचं कुकर पण थंड झालेला आहे, तर याचं झाकण मी काढून आता याला थोडंसं मॅश करून घेते. हे बघा, टोमॅटो आणि मिरची पण छान शिजलेली आहे. आता याला थोडंसं घोटून घ्यायचं. इथे मी रवीने घोटणार नाहीये, ही डाळ आपल्याला थोडीशी अशी अख्खीच छान ठेवायची आहे, म्हणून मी असंच चमच्याने थोडंसं मिक्स करून घेते.
आता यासाठी आपण एक तडका तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी तडका पॅन घेतला आणि यामध्ये 1 टेबलस्पून तूप घेऊ. तूप छान गरम झालं की यामध्ये सर्वात आधी 5-6 लसणाच्या पाकळ्या मी अशा बारीक करून घेतल्या, म्हणजे छान छोटे-छोटे त्याचे तुकडे करून घेतले, ते घालू. हा लसूण मी 30 सेकंद थोडा परतवून घेतला. याचा रंग थोडासा बदललेला आहे. आता यामध्ये मोहरी घालू. मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर जिरे घालू. जिरे पण छान फुलले आहे. आता या तडका पॅनमध्येच मी इथे एक छोटा कांदा असा बारीक चिरून घेतला, तो घालत आहे आणि कांदा घालताना मी गॅस बंद केलेला आहे. कारण कधी-कधी काय होतं, जेव्हा आपण असे ओल्या वस्तू घातलेल्या असेल म्हणजे कढीपत्ता, कांदा, टोमॅटो जर आपण छोट्या या फोडणीच्या ह्याच्यामध्ये घालायचं असेल, तर फ्लेम अशी वरती होते आणि नंतर ती आजूबाजूला थोडीशी आग लागते. ती विझते पण थोडीशी भीती वाटते. म्हणून मग मी काय करते, नेहमीच गॅस बंद करून देते आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी टाकते. आता परत मी गॅस चालू करणार आहे आणि हा कांदा 1-2 मिनिटं छान परतवून घेणार आहे. हे बघा 2 मिनिटं मी कांदा छान परतवून घेतला. आता यामध्ये 1 चमचा तिखट घालू आणि या फोडणीमध्ये तुम्ही लाल मिरची पण घालू शकता. मी इथे घातलेली नाहीये आणि आता ही फोडणी आपण या वरणामध्ये घालून घेऊ. आता मला इथे पाणी घालायची गरज नाहीये, पण तुम्ही इथे पाणी ॲडजस्ट करून घेऊ शकता या स्टेजला. चवीपुरतं मीठ घालू आणि याला एक छान उकळी आणून घेऊ. वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि आपला हा दाल तडका तयार आहे. दुसरीकडे आपला जिरा राईस पण तयार झालेला आहे. मी फक्त 5 मिनिटं मीडियम गॅसवरती हा राईस शिजवून घेतला आणि थोडंसं पाणी असतानाच आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि झाकून याला 5 मिनिटं तसंच ठेवायचं. जेवढं मॉइश्चर आहे ते सगळं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं तांदूळ आणि आता बघा छान मोकळा आपला राईस तयार झालेला आहे. यावरती थोडीशी कोथिंबीर घालू आणि आपला जिरा राईस पण तयार आहे. आता इथे मी काजू करी किंवा काजू मसाल्याची तयारी करून घेते. त्यासाठी मी एक मीडियम साईजचा कांदा असा मोठे तुकडे कापून घेतला. तो या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर 5-6 काजूचे तुकडे यामध्ये घालायचे आणि याला छान उकळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं याला मीडियम गॅसवरती उकळून घेऊ. हे बघा कांदा छान उकळून झालेला आहे. आता गॅस बंद करून यातलं सगळं पाणी काढून घेऊ आणि हा कांदा आणि काजू थंड करायला ठेवू. त्यासोबतच 1 इंच आलं आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत आणि याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ. हा काजू मसाला करण्यासाठी सगळ्यात आधी आपण काजू फ्राय करून घेऊ. तर इथे मी अर्धा कप काजू घेतलेले आहे आणि मी हे काजू जे अर्धे असतात ना तसे घेतलेले आहे. तुम्ही अख्खे पण घेऊ शकता. पण हे काजू थोडेसे परवडतात आणि जेव्हा आपण मसाला वगैरे करतो त्याला तर ह्याच्यापेक्षा तुकडा काजू जो मिळतो तो घ्यायचा. त्याची प्राइस कमी असते, त्याच्यामुळे ते आपल्याला काजू मसाला करणं पण परवडतं. तर हा काजू मी 1 ते 2 मिनिटं मीडियम गॅसवरती परतवून घेते आणि असं छान तळून घेते. काढून घेऊ. सगळा काजू काढून घेतला, तळून घेतला. आता या तेलामध्ये आपण 1 चमचा जिरे घालू. जिरे छान फुलले की यामध्ये थोडे खडे मसाले घालू. तर इथे मी 2 तमालपत्र घेतलं, 1 वेलची अशी फोडून घेतली ती घालू, 1 इंच दालचिनीचा तुकडा घालू आणि आता इथे 2 मीडियम साईजचा कांदा मी असा बारीक चिरून घेतला आहे तो घालू आणि 1 मोठा टोमॅटो तो पण असा बारीक चिरून घेतला तो घालून घेऊ आणि हा कांदा आणि टोमॅटो अगदी सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. इकडे आपला कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होत आहे तोपर्यंत मी इथे 2 मीडियम साईजचे बटाटे असे चकत्या करून घेतलेले आहे. आता यावरती मीठ, हळद आणि तिखट घालून घेणार आहे आणि हे सगळं लावून याला 5 मिनिटं असेच ठेवून देणार आहे. कारण आपल्याला या बटाट्याची भजी तयार करून घ्यायची आहे. या बटाट्यांना थोडे असे मसाले लावून घेतले तर आपण जेव्हा ती भजी करतो तर त्या बटाट्याला पण छान टेस्ट असते. इथे आपला कांदा टोमॅटो पण छान परतवून झालेला आहे. आता यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतला होता, वाटण तयार करून घेतलं होतं कांदा आणि काजूचं, ते यामध्ये घालू. यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट पण घातलेली आहे. जर तुम्ही यामध्ये वाटली नसाल तर इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि आता याला छान परतवून घेऊ. परतवतपर्यंत आपल्याला यामध्ये थोडे मसाले घालायचे आहेत. तर ते मसाले मी दह्यामध्ये मिक्स करून घेत आहे. इथे मी त्यासाठी 2 टेबलस्पून दही घेतलं. यामध्ये चवीपुरतं मीठ घालू, पाव चमचा हळद, 2 चमचे मी तिखट घातलेलं आहे, 1 चमचा धणे जिरे पूड घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ. म्हणजेच मस्त फेटून घेऊ. थोडंसं यामध्ये मी पाणी घालते 2 टेबलस्पून आणि हे छान मिक्स करून घेते. आता हे सगळं दही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय आणि छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतवून घेऊ. हे बघा छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि याला
2 ते 3 मिनिटं छान उकळून घेऊ. एकदा ही आपली ग्रेव्ही तयार झाली की यामध्ये आता आपल्याला तळलेले हे काजू घालून घेऊ आणि परत 1 मिनिटं छान परतवून घेऊ. इथे 1 मिनिटं मी छान परतवून घेतलं. आता यामध्ये थोडासा गरम मसाला घालू, वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि आपली ही काजू मसाला तयार आहे. इथे तुम्ही फ्रेश क्रीम पण घालू शकता, मी घातलेलं नाहीये, किंवा तुम्ही दुधावरची साय पण यामध्ये घालू शकता. तर आपला हा काजू मसाला किंवा काजू करी तयार आहे. आता आपण व्हेजिटेबल रायता करून घेऊ. तर मी इथे दह्यामध्ये तिखट, मीठ आणि थोडा चाट मसाला घातलेला आहे. थोडी साखर घातली, थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि आता यामध्ये काकडी, टोमॅटो आणि कांदा हे छान बारीक चिरून घेतलं, ते पण यामध्ये घालू आणि हे छान मिक्स करू. थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आपली ही मिक्स व्हेजिटेबल रायता तयार आहे, किंवा कोशिंबीर पण म्हणू शकता, तयार आहे. मी आपले पराठे तयार करून घेतले, थोडंसं तूप लावून पराठे तयार केले आणि आता ही बटाटा भजी तळून घेऊ. तर मी इथे बेसनमध्ये ओवा, मीठ, हळद, तिखट आणि कोथिंबीर घातलेली आहे. सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही तिथे चेक करू शकता. आणि आता याला छान मिक्स करू, पाणी घालू आणि जसं आपलं भज्यांचं बॅटर असतं त्याप्रमाणे भिजवून घेऊ. आता यामध्ये मी अगदी चिमूटभर सोडा घालणार आहे, म्हणजे आपली ही भजी छान फुलेल आणि छान फुगेल. किंवा सोड्याच्या ऐवजी तुम्ही थोडंसं हे गरम तेल पण यामध्ये घालू शकता. 1 टेबलस्पून तेल यामध्ये घालायचं आणि ते पण छान, आणि म्हणजे आपले भजे पण याने छान फुगतात. आता हे बटाटे या बॅटरमध्ये आपण घोळून घेऊ आणि मस्त तळून घेऊ. तर हे बघा, आपले बटाटे भजी मस्त फुगत आहे. आता अशी आपली ही बटाटा भजी दोन्हीकडून छान तळून घेऊ आणि आपली ही बटाटा भजी पण तयार आहे. तर आपला दसरा स्पेशल सगळा स्वयंपाक तयार आहे. आता आपण थाळी सर्व्ह करू. हे बघा, आपली ही दसरा स्पेशल थाळी तयार आहे आणि यातले सगळे पदार्थ करणं अगदी सोपं आहे. जास्त मी वेळ लावलेला नाहीये. फक्त आपली जी अंगुरी रसमलाई आहे त्यालाच थोडासा वेळ लागलेला आहे. तर ते तुम्ही आधीच्या दिवशी पण करून घेऊ शकता. आणि आपली ही अंगुरी रसमलाई बघा किती मस्त दिसते, अगदी स्पॉन्जी झालेली आहे. याचं टेक्स्चर मी तुम्हाला दाखवलं असतं, पण मी तेवढं शूटच केलं नाही. आणि इथे काजू मसाला, दाल तडका आणि आपलं हे मिक्स व्हेजिटेबल रायता, बटाटा भजी आहे. त्यानंतर हे पराठे केले आहे. पराठे मी तुपाचेच केले आहे. स्क्वेअर शेप दिलेला आहे आणि थोडेसे कोथिंबीर आणि कलोंजी वरून फक्त लावलेली आहे आणि आपले नेहमीचे पराठे असतात तसेच पराठे करून मस्त तुपाने शेकलेले आहे. आणि आपला जिरा राईस आहे. तर आपली ही दसरा स्पेशल संपूर्ण थाळी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही दसरा स्पेशल थाळी तुम्हाला कशी वाटली आणि यामध्ये ज्या काही मी टिप्स सांगितल्या आहे किंवा यामधले जे पदार्थ आहे ते तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.